नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खास मकर संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी मोत्याचे सुंदर आणि छोटेसे आणि अगदी सहज होणारे असे फूल बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर हे अतिशय सोपे असे फूल आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे लाल मोती, 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, कात्री, सुई आणि तंगूस लागणार आहे। चला तर आपण बनवूया। सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 8 लाल मोती घेतलेले आहेत आणि त्या 8 मोत्याचं फूल करून घ्यायचं आहे। आपल्याला गोल फूल करून घ्यायचं आहे। ते 8 मोत्याचं फूल तयार करून घेतलेलं आहे आपण। आता इथं परत आपण 3 पांढरे मोती घालणार आहोत। अतिशय सोपं आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतं हे फूल। 3 पांढरे मोती, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। असे एकूण 7 मोती घेतले आपण। 3 पांढरे, एक लाल आणि 3 पांढरे असे 7 मोती घेतले। आता हे खालच्या त्याच लाल मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं पण 8 मण्यांचं गोल तयार होईल। आता परत हे पुढच्या लाल मोतीमधून काढायची सुई। आता एक पाकळी आपण बनवलेली आहे। आता परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे, 3 पांढरे मोती, एक लाल मोती घ्यायचा आणि परत आता इथं एकच पांढरा मोती घ्यायचा आहे। एकूण इथं 5 मोती घातलेत आपण। आणि हे सुरुवातीची जी पाकळी केली होती त्याच्या खालच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। ही दुसरी पाकळी आपण बनवली। आता परत हे पुढच्या 2 लाल मोतीमधून सुई काढायची। आता परत तिथं तसंच करायचं आहे। सुरुवातीला 3 पांढरे मोती घ्यायचे, एक लाल मोती आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा। असे 5 मोती घेतले आपण। आणि परत ह्या खालच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। अगोदरची जी पाकळी बनवली होती त्याच्यातून परत हे पुढच्या खालच्या 2 लाल मोतीमधून सुई काढली आपण। परत तसंच करायचं आहे। 3 पांढरे मोती घ्यायचे, एक लाल मोती घ्यायचा। अतिशय सुंदर दिसतं हे फूल आणि वाण देण्यासाठी स्वस्त आणि मस्त आहे अगदी। तर परत ह्या खालच्या ही सुरुवातीला जी आपण पाकळी केली होती त्याच्यातल्या 2 मोतीमधून सुई काढायची। आता हे आपण अशी 4 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। असे आपण 7 पाकळ्या करून घेऊयात। आता हे 7 पाकळ्या तयार केलेत आपण। आता शेवटची करताना आपण ह्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई वरच्या बाजूला काढायची फक्त। आता इथं एक पांढरा मोती घ्यायचा, एक लाल घ्यायचा आणि एक पांढरा, अशी इथं 3च मोती घालायचे आणि इकडच्या 2 पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची। हे असं फूल तयार केलेलं आहे आपण। आता वरच्या बाजूला आपण सुई घ्यायची, हे लाल मोतीच्या अलीकडच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची। सुई वरच्या बाजूने घेऊया आपण। ह्या 2 पांढऱ्या मोतीमधून काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून काढायची। लाल मोतीच्या अलीकडच्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेतली आपण। आता हा जो लाल मोती आहे त्याच्या अलीकडच्या पांढऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे। आता इथं 3 पांढरे मोती घालायचे। आता 3 पांढरे मोती म्हणून हा लाल मोती सोडून परत त्याचा पुढचा जो पांढरा मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई। आता इथं पण 3 मोती घालायचे पांढरे आणि परत हे लाल मोती सोडायचा आणि परत पुढच्या
ह्या दोन्ही पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. तर परत 3 मोती घ्यायचेत. परत ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता हे असंच पूर्ण आपण पाकळ्या करत जायचं आहे. 3-3 मण्या घ्यायच्या. 3 पांढऱ्या मोती घेऊन मधली जी लाल मोती असते ती सोडायची आणि परत पुढच्या पांढऱ्या 2 मोतीमधून सुई काढायची. जेवढे आपण पाकळ्या 8 पाकळ्या जे बनवल्या होत्या त्या प्रत्येकावर असं करत जायचं आहे आपण. हे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता किंवा असे छोटे छोटे फुलं करून तुम्ही ताटाभोवती महिरप किंवा समईभोवतीची महिरप मांडून पण ठेवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने हे फूल वापरू शकता तुम्ही. पण आता सध्या संक्रांत जवळ आहे त्यामुळे हे 2 फुलं जरी तुम्ही वाण म्हणून दिलात तरी अतिशय सुंदर होणार आहे. ह्या फुलावर तुम्ही हळदी कुंकाचे करंडे पण ठेवू शकता. म्हणजे अगदी वेगवेगळ्या प्रकाराने ह्या फुलाचा उपयोग करू शकता. हे पूर्ण 8 पाकळ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. अशी अतिशय सुंदर असे फूल तयार झालेले आहे हे. आता आपण हे 2-3 मोतीमधून सुई काढायची आणि तिथं गाठ मारून घ्यायचे. आता इथं आपण गाठ मारून घेऊया. अजून एकदा गाठ मारूया. आता हे गाठ मारल्यानंतर परत एकदा दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे जी आपण जी गाठ मारलेली असते ती गाठ पूर्ण असं ओढून घेतलं ना दोरा, ती गाठ त्या मोतीमध्ये जाऊन बसते. त्यामुळं गाठ सुटत नाही. नाहीतर आपण जर तिथल्या तिथं पटकन कट केलं गाठ मारल्यावर तर ती गाठ सुटण्याची भीती असते आपल्याला. म्हणून आपण प्रत्येक वेळेस असं करायचं. तरी सुंदर असे छोटे आणि पटकन होणारे फूल आहे. हे तुम्ही 2 फुलं जरी वाण म्हणून दिलात त्याने ह्याच्यावर हळदी कुंकूची करंडे ठेवू शकता. किंवा जर तुम्ही असे भरपूर वेगवेगळ्या कलरमध्ये भरपूर फुलं करून तुम्ही हे ताटाच्या भोवतीचे महिरप बनवू शकता. असं गोल ठेवून तुम्ही समईभोवतीची महिरप पण बनवू शकता. तर अतिशय सुंदर असे फूल बनवलेले आहे. आता हे महिरप म्हणून कसं वापरायचं बघूया आपण. फक्त बाजूला ताटाच्या बाजूला असे 1-1 फुलं ठेवायचे. तर हे असं महिरप म्हणून तुम्ही वापरू शकता. ताटाभोवती पण सुंदर दिसतं हे. किंवा सगळे फुलं गोल बाजूनी ठेवून मध्ये तुम्ही मोठी समई ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.